करावी लागणार आहे, कष्ट किती करावे लागणार आहेत, किती लोकांचे प्राण द्यावे लागणार आहेत, खर्च तिथं कसा होणार आहे. अहो घोडी मेली, तमाशा नावाच्या एका रोगाने 10,000 घोडी लोकांची मेली. ती घोडी ज्यावेळेला जातात, शिवाजीराजांचं एक पत्र आहे घोड्यांच्या बद्दलचं की घोड्यांवर काय प्रेम माणसांचं असतं. जे स्वारीशुदारीतले लोक असतात त्यांचं घोड्यांवर विलक्षण प्रेम असतं. मला आठवते शिवाजीराजे रोज पागेत जायचे आणि एक श्लोक म्हणायचे, यस्याश्वास्तस्य राज्यम यस्याश्वास्तस्य मेदिनी यस्याश्वास्तस्य सौख्यम यस्याश्वास्तस्य साम्राज्यम, असा तो श्लोक. आणि इथं 10,000 घोडी मरत आहेत. त्या घोड्यांचे नाल करायला आपल्याकडं लोहार असायचे. आपल्या लोकांना स्टील कसं होतं ते माहिती होतं बरं का. काही ग्रंथ आहेत आपल्याकडे, युक्तिकल्पतरू आणि लोहारणम असे ते ग्रंथ आहेत. त्याच्यात आयर्नमध्ये त्याच्यात त्यांनी आयर्न कार्बन असं म्हटलं नाही आहे, परंतु जे काही त्यांनी म्हटले त्यावरून आपल्या लोकांना स्टील कसं करतात याची माहिती होती. आपल्याकडे ब्लेडच आहे की तलवारीची ब्लेड, डमास्कस ब्लेड होतं तसं आपलं ब्लेड होतं. पण घोडं हे फार महत्त्वाचं आहे. यावेळेला भाऊ सदाशिवराव भाऊ यावेळेला नंतर गेले. सदाशिवराव भाऊ जाताना मराठ्यांनी खेळलेले आधी जे लोक होते त्यांनी भाऊला त्रास द्यायला नंतर सुरुवात केलेली, मग घोडी मिळली होती. एक अजून एक गोष्ट सांगू, साध्या साध्या गोष्टी असतात. मगाशी महाजनजींनी सांगितलं त्यांच्या की पानिपतवर काय 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 चुका झाल्या आपल्या त्याच्यात चुका जाऊ दे, पण ही एक गोष्ट मी सांगतोय म्हणजे ज्या वेळेला सैन्य समोरासमोर ठाकली पानिपतच्या तिथं, अब्दाली दिल्ली आणि भाऊ याच्या मध्ये आला. अब्दालीचा मास्टर स्ट्रोक होत होता. त्या सगळ्या स्ट्रॅटेजीमधला सगळ्यात मास्टर स्ट्रोक म्हणजे मराठ्यांना नदी ओलांडता आली नाही, ती अब्दालीनं ओलांडली. यमुना क्रॉस करून अंतर्वेदेतनं बुराडेच्या तिथनं अब्दाली खाली आला. गौरीपुराच्या इथनं आला. गौरीपुरा हे बागपतच्या जवळ आहे. बागपतपासून 5 मैलावर गौरीपुराचं घाट आहे. मी तो बघायला गेलो होतो मोठं. अब्दालीनं नदी कुठनं ओलांडली, ती जागा बघायला पाहिजे, आपल्याला तिथं जाऊन बघायला पाहिजे. त्यामुळं मी लोकांना सांगतोय माझ्याबरोबर, चला अरे गौरीपुरा तिथं कशाला जायचं आहे म्हणाले, उगाच जाऊ पुढं आपण मसुरीलाच जाऊन थांबू म्हणाले. तर म्हटलं बघाय तर कुठलं मसुरी म्हणताय, जरा गौरीपुरा बघा, बुराडी घाट बघा, अंधेरा बघा. आपले लोक ओलांडतायत नद्या इकडून यमुना कसे ओलांडतायत, पश्चिमेनं पूर्वेकडनं पश्चिमे, त्यात जागा माहिती असल्या पाहिजे सगळ्यात. पण ज्यावेळेला समोर ठाकली सैन्य आणि अब्दालीच्या सैन्यातली घोडी, बैल आणि माणसं मेली आणि त्यावेळेला हवा फिरली, त्या या सगळ्याची जी दुर्गंधी होती ती दुर्गंधी आपल्याकडे यायला लागली. ती इतकी मोठ्या प्रमाणात होती की भाऊने एक अब्दालीला पत्र पाठवलं की तुमच्या या सगळ्या सेनेतला हा जो सगळा गोंधळ आहे तो हलवा लवकर. त्याच्यात हे असं पत्र भाऊला पाठवावं लागलं त्या अब्दालीला. ही एकच गोष्ट बघा केवढी अस्थिर करणारी आहे सगळ्यात. ते सगळं कार्य अस्थिर करणारी ही गोष्ट आहे की प्रचंड प्रमाणात दुर्गंधी. आता काही वेळा लढणाऱ्या लोकांना याची सवय असते, पण या अब्दालीच्या ऐक्यातनं जी जात होती याच्याबद्दल भाऊनं लिहिलेलं एक पत्रही मिळालेलं आहे. ही काही साधी गोष्ट आहे का त्याच्यात, ही काही सामान्य गोष्ट नाही. पण वाटप लोकांनी करून टाकलं ते. तुम्हाला आता मी आत्ता मगाशी काही नावं सांगितली. आता या द्वाबा अजूनही त्याचं नाव आहे सुकरताल किंवा शुक्रताल असं त्याचं नाव आहे. सुकरतालला एक किल्ला आहे. तो किल्ला नजीब खान रोहिलाच्या ताब्यात होता. तो गंगेच्या पश्चिम किनाऱ्यावर. त्याच्या पलीकडे आपण नदी ओलांडून गेलो, गंगा ओलांडून गेलो, रोहिलखंडात आपण जर का गेलो, रोहिलखंडाचं पूर्वीचं नाव आहे कुठे, सहारनपूर म्हणून जे वरती गाव आहे त्याचं नाव आहे सारंगपूर. ही सगळी जुनी नावं, पण ती कशी बदलली जातात कागदपत्रात. आत्ता तुम्ही गेलं तर कोणी सारंगपूर म्हणणार, सहारनपूर असं म्हणतील. त्या गंगेच्या पलीकडे मध्ये एक किल्ला आहे, त्याचं नाव आहे संबळगड. संबळगड नावाचे वरती बरेच किल्ले. आपल्याकडे संबळगड म्हणजे हा जो विसापूरचा किल्ला आहे ना त्याचं नाव आहे संबळगड, लोहगडच्या शेजारी. पण तिथे एक संबळगड आहे, त्याच्या पलीकडे जलालाबाद आहे आणि गंगेच्या अलीकडं शुकरताल. या शुकरतालच्या इथं नजीब खान रोहिला बसलेला होता जाऊन. आणि ज्या वेळेला दत्ताजी व्यवस्था लावायला आला, साबाजी शिंदे आणि यांनी सगळ्यांना त्यांनी त्या पंजाबात पाठवलं आणि तो म्हणाला मी स्वतः नजीब खान रोहिल्याचे
एकूण गोंधळ त्याचं जे काही चाललेलं आहे ना ते सगळं उघडून काढ. खरं म्हणजे दिल्लीत गोंधळ चाललेला होता, मला ते सांगावंच लागणार होतं. तो गोंधळ आहे बादशाचा आणि वजिराचा. तो जो बादशाह आहे आलमगीर, दुसरा आलमगीर सानी म्हटले, तो बादशाह आणि त्याचा वजीर गाझीउद्दीन खान, या दोघांचं पटत नव्हतं. या गाझीउद्दीन खानानं नंतर काय गाझीउद्दीन खानाने एकदा दत्ताजीला सुद्धा चापला. कारण दत्ताजी शिंदे परस्पर ठरवत होते, दत्ताजी नजीब खान रोहिल्याला बरोबर घेऊन तू गंगेवर पूल बांध, त्या पुलावरून आपण पलीकडं जाऊ, आंतरवेदीच्या पलीकडं जाऊ, आणि हा जो शुजा उद्भवला आहे त्याचा आणि बार बंगालपर्यंत सगळा मुलूक घेऊन टाकू, पैसे नेहमी नेहमी वाटून. तो वजिराने मध्ये सांगितलेलं होतं की वजिराशी ज्यावेळेला बोलणं झालं त्यावेळेला 10-6चा तळ ठरला, म्हणजे मराठे जाणार आणि करणार म्हणून मराठ्यांनी 10 आणि द्यायचे, वजिराला 6 आणि द्यायचे, असा एक तळ होता. पण नजीब खान रोहिल्याचं आणि गाझीउद्दीनचं मध्ये वाटतं. नजीब खान त्याला ऐकणार केलं नव्हतं. नजीब खान अजून संधान बांधूनच होता अब्दालीशी, कारण हे रोहिले अफगाणच होते पहिले सगळे, आणि त्यांना इथं मुळा ही जी चकट्यांची पातशाही होती याच्या आधी अफगाणांची पातशाही दिल्लीत होती, म्हणून अफगाणांची पातशाही इथं आली पाहिजे असा सल्ला देणारा शाह वली खान हा अब्दालीचा वजीर सुद्धा होता. या सल्ल्यांच्यामुळे लोक बिथरतात, वेगळं वागायला लागतात सगळ्या. त्यामुळे नजीब खान आणि दत्ताजी शिंदे हे ज्या वेळेला बंगाल नदी ओलांडायची, गंगा वाटून घ्यायचे पैसे, असे ज्या वेळेला बोलायला लागले त्यावेळेला गाझीउद्दीन आणि दत्ताजी शिंदे सांगितले हे बरोबर नाही चालले तुमचं, नजीब खान रोहिल्याशी तुम्ही बोल नका काही. ते नजीब खानानेच तर आणलं होतं अब्दालीला, आणि तुम्ही अब्दालीचा पाठलाग करत केला होता. नजीब खानाला काय सांगतात? त्यावेळेला नजीब खानाचा सुद्धा, नजीब खान पूल बांधायला टाळाटाळ करायला 2-2.5 महिने झाले त्यांनी पूलच बांधला नाही गंगेवर. त्याला पूल नको होतं, त्याला मराठी बरोबर खरं मी नकोच, पैसे मिळाले तर कुठनं तरी पाहिजे होते त्याला, पण पूल बांधून मराठ्यांना गंगेवर सोय करून दिली तर मराठ्यांना जायचा याचा रस्ता आंतरवेदीतून पलीकडे जायचा आणि पलीकडनं आंतरवेदीत यायचा खुला होईल, आणि तो नेमका त्याला नको होता नजीब खान रोहिला. आणि हे ज्या वेळेला ध्यानात आलं, ही सगळी गोष्ट ज्या वेळेला दत्ताजी शिंदेच्या ध्यानात आली तेव्हा दत्ताजी शिंदे म्हणाले मी आता याचाच बंदोबस्त करायला बस. म्हणून दत्ताजी शिंदेंनी शुक्रताल जो आहे त्या शुक्रतालच्या इथं सैन्य पाठवला. तर गंमत अशी होती की त्या शुक्रतालच्या किल्ल्यात तोफा होत्या. तिथल्या या नजीब खान रोहिल्याच्या हातात बंदुका होत्या, त्या लोकांच्या हातात. मराठ्यांच्याकडे तोफा नव्हते त्यावेळेला. मराठ्यांच्याकडे त्या दत्ताजी शिंदेंच्याकडे बंदुकाही फार नव्हती, आणि त्यामुळे त्या किल्ल्यातनं हल्ला झाला, तोफा टाकल्या गेल्या, बंदुकांचे हल्ले झाले. त्यामुळे मराठ्यांनी माघार घ्यावी लागली, आणि खाली एक मीरापूर नावाचं गाव आहे, खूप खाली आहे त्याच्या त्या शुक्रतालच्या खाली, आणि त्या मीरापूरला येऊन दत्ताजी शिंदेंनी आपली छावणी केली. या घटना मी सांगतो, या सगळ्या घटना 59 सालच्या आहेत. काल मी जरी 58पर्यंत आलो, त्याच्या आधी खूप घटना भारतात घडलेल्या आहेत. किती सांगायच्या. 57ला झालेली प्लासीची लढाई येते की त्यावेळेला सिराजुद्दौलाचा पराक्रम लॉर्ड क्लाईव्हनं केला आणि इंग्रजांचे पाय हे कायम बंगालमध्ये रोवले गेले. फ्रेंच केव्हाच बाजूला झालेली होती, आणि तिथं नंतर लॉर्ड क्लाईव्हनं मीर जाफरला आणून ठेवलेला होता सिराजुद्दौला बाजूला झाल्यानंतर. आणि इंग्रजांना राजकारण करायला हातात फार मोठी भूमी मिळाली. त्या क्लाईव्हने घेऊन ठेवलेलं होतं. फार सूचक आहेत ही वाक्य, कुणी काय असतील लिहिली, इंग्रजांनी लिहिलेलं, पण फार सूचक आहे. क्लाईव्ह म्हणाला आम्ही एक विजयाची मिरवणूक काढली. पलासीची लढाई झाल्याच्या नंतर आमची जी विजयाची मिरवणूक निघाली त्यावेळेला हजारो लोक आमच्याकडे बघत होते. आम्ही गोऱ्या लोकांची सैन्य एकूण संख्या मुठभर होती, सगळ्या काही जास्ती नव्हती. तो म्हणाला आम्ही बँड लावून चाललेलो होतो, आमच्याबरोबर इथले नेटिव्ह होते, आणि लोक बघत होते, हजारो लोक आमची मिरवणूक बघत असताना तिथल्या एका माणसाच्याही मनात असा विचार आला नाही की आपण चालून जावं आणि आत्ता मुठभर लोक राहिलेले आहेत यांना मारून टाकावं. तिथं क्लाईव्हने लिहून ठेवले, लॉर्ड रॉबर्ट क्लाईव्ह यांनी या गोष्टी लिहून ठेवल्या. ही एकूण मन भारतीय माणसाचं कसं असतं, कायम आपल्याला गुलामगिरीची सवय लागली का, की इंग्रज आले ठीक आहे राहू दे चालतील आपल्याला, काय मोगल आले राहू दे,
अब्दाली आला. अब्दाली खरं अनेक लोक म्हणत होते बरं का अब्दालीला की तू जाऊन दिल्लीची पातशाही घे. सूरजमल जाट त्याला म्हणाला, शुजाउद्दौला त्याला म्हणालेला आहे की तू दिल्लीची पातशाही घे, मग मी वजीर होतो तुझा पाहिजे तर. आणि हा सूरजमल म्हणाला, तू दिल्लीची पातशाही घे, मी तुला पाहिजे जेवढे पैसे मागशील तेवढे मी पैसे दे. राजपूत तर होतेच बरोबर अब्दालीचे. राजपूत आले का आमच्या बरोबर? नाही कधी राजपूत आले नाही. एक माणूस आला म्हणतो जो पटियाळा घराण्याचा मुख्य स्थापक आहे, त्याचं नाव आहे आलासिंग जाट. हा आलासिंग मराठ्यांना मदत करायला फक्त निघालेला, बाकी कोणी आलं नाही मराठ्यांच्या मदतीला. त्याची कारणं खूप आहेत, पण राजपूतांनी यायला नको. हे मुळात युद्ध चाललेलं आहे गिलच्या आणि मराठ्यांच्यात. हे फक्त युद्ध नाही आहे, हे भारताच्यासाठी, भारतवर्षासाठी हे चाललेलं. आणि त्या युद्धाला नंतर एक वेगळाच बाज तो लोकांनी दिला, या नजीब खान रोहिल्यांनी दिला. नजीब खान हा मराठ्यांच्या इतिहासातला कली आहे. त्याला आपल्याकडे कागदपत्रात खेळ्या म्हटले, खेळ्या सारखा बसून खेळ करून सगळ्या. म्हणून नजीब खानाला बदनाम झालेला नजीब खान. नजीब खान काही 29व्या वर्षाला काही फार चांगला होता अशातला भाग नाही. त्याला स्त्रियांची अतिशय आवड, त्याला गुप्तरोग झालेलं. नजीब खानाचा जनाना मोठा होता सगळ्यात. या काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत सगळ्या. परंतु नजीब खान कसा होता हे तर सांगायला पाहिजे. खेळ आहे म्हटलं, त्याला मराठी नकोच काही झालं तरी. मराठ्यांच्या हातात दिल्ली नको, म्हणजे बादशाह मराठ्यांच्या हातात नको मुळात.